नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पूर्ण बाहीची लांबी आहे ती 10 इंच आहे. आधी मी या ब्लाऊज पीसाची बॉर्डर कट करून घेत आहे. ही जी बाहीची डिझाईन आहे, ही बाही डिझाईन बनवण्यासाठी मी कसलाच कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही, तरीही ही बाही घातल्यावर खूपच छान दिसत होती. बाहीची पूर्ण लांबी 5.5 इंच आहे. किनार आपली 4 इंचाची भरली, त्याच्यामुळे मी पूर्ण उंची बाहीची 6.5 आहे. पण आपल्याला काय करायचे आहे, मधोमध 6.5 इंच असे अंतर टाकून घ्यायचे आहे. जे वरतीही त्याच्या 2 इंच शिल्लक राहावे आणि खालीही त्याच्या 1-2 इंच शिल्लक राहावे. आणि बांगडीच्या साहाय्याने गोलाकार अर्धे गोल काढून घेतलेले आहेत. तुम्हाला जर मोठे गोल पाहिजे असतील तर तुम्ही मोठ्या बांगडीने किंवा दुसऱ्या कशाच्याही साहाय्याने तिथे 2 मोठे गोल काढू शकताय. अशा प्रकारे मी वरचे 2 भाग काढून घेतले. खालचे 2 भाग मी दुसऱ्या बाहीसाठी ठेवले. आता पिसाचेही मी अशा प्रकारे 4 भाग कट करून घेतले. 2 भाग एका बाहीचे, 2 भाग एका बाहीचे. तर पिसाचा आपल्याला गोलाकार कट करायचा नाही आहे आणि बाहीलाही आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा नाही आहे. बाहीचा आकार आपल्याला आपण जे गोल जॉईंट करू ना, त्याच्यानंतर गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही मधोमध गोल ठेवून उलट्या साईडने मी टिप मारून घेत आहे. पूर्ण बरोबर जसे आपले गोल आकार आलेले आहेत त्या पद्धतीने मी गोल आकारात टिप मारून घेत आहे. मी जिथे 3 गोल काढलेले आहेत तिथे तुम्ही 2ही गोल काढू शकता. अशा प्रकारे आतला भाग जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आणि मी खाचा मारून घेत आहे, जेणेकरून आपला गोल आकार व्यवस्थित येईल. जास्त जवळ मारून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्याला बाहेर टोके काढून घ्यायचे आहेत. तुम्ही लक्षात ठेवा की मी आधी ह्याला बाहीचा आकार देऊन घेतलेला नाहीये. आपल्याला बाही पूर्ण मधली आपली जी डिझाईन आहे ती पूर्ण जॉईंट झाल्यानंतर बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित आपले गोल येत आहेत का ते पाहायचं आहे. अशा प्रकारे परत आपल्याला जे आपण अर्धगोल आलेले आहेत त्याला व्यवस्थित वरच्या साईडने दाबटीप देऊन घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला आपला दुसरा भाग देखील कट करून आणि शिवून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला मध्य काढून एका साईडचा मध्य काढून दुसरी साईड बरोबर त्या अर्धगोलाच्या मधोमध त्या दुसऱ्या साईडची टोके आली पाहिजेत. अशा पद्धतीने ठेवून शिवून घ्यायचे आहे. तुम्ही हे करताना हात शिलाईच्या सुईचा वापर करून हे हातावरही जॉईंट करू शकताय आणि मशीनवरही जॉईंट करू शकताय. हातावर जॉईंट केले तर व्यवस्थित आणि खूप छान करता येते. मशीनवर एवढं बरोबर जमत नाही. आपण जॉईंट करताना वर-खाली होण्याची जास्त शक्यता असते मशीनवर. अशा प्रकारे मधला जो धागा आहे तो मी कट करते आणि आता नंतर आपल्याला कडेने चारी बाजूने शिवून घेऊन याच्या वरच्या साईडला बरोबर बाहीचे माप टाकून आपल्याला आता यामध्ये बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, कमेंट आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाहीचा आकार देऊन घेऊन मी कडेने शिवून घेत आहे. याही बाहीला आतला आकार नाही दिला तरी चालतो आणि दिला तरी चालतो. खूप छान बसला होता हा ब्लाऊज त्या मुलीला. तिला खूपच आवडला. तिने घालताच म्हणली मी जशी सांगितली होती तुम्ही तशीच डिझाईन केली. मशीनचा दोरा मध्येच जास्त वेळ तुटत होता. मशीनचा दोरा तुटला की ब्लाऊज शिवायचा पूर्ण मूडच निघून जातो. तुम्हालाही असे होते का? आता आपण खाली बॉर्डर लावून घेणार आहोत. तुम्ही जर कधी क्रॉसपट्टी लावत असाल अशा आतील साईडने तर तुम्हाला बॉर्डरही लावायला सोपे जाईल, किनारीही लावायला सोपे जाईल.
आता हे जे वरचे दोरे दिसत आहेत किनारीचे ते मी कट करून घेत आहे, जेणेकरून आपले दोरे मशीनमध्ये अडकणार नाहीत. अस्तर आपल्याला खालच्या साईडने ठेवायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि आपली बॉर्डर आहे म्हणजे किनार आहे ती वरच्या साईडने उलटी ठेवायची आहे. सेम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचे आहे. हे बघा, वरच्या साईडने दाबटीप मारून घेऊ आणि खालच्या साईडने दाबटीप मारून घेऊ, आणि मध्ये जे आपले वेलासारखे आकार आलेले आहेत तिथे आपल्याला गुंड्यांचा वापर करून तिथं जो आपला जॉईंट दिसत आहे तो झाकून टाकायचा आहे. गुंड्यांचा वापर केल्याने ह्या बाहीला आणखीनच शो येतो आणि बाही घातल्यावर दिसते ही खूपच छान. प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.